नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि दररोज चालू घडामोडी करंट अफेअर घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 53वी. पुढील प्रश्न बघा. T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पॅट कमिन्स. कुठचा आहे? ऑस्ट्रेलियाचा. पुढील प्रश्न बघा. ख्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरलेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे इंग्लंड. पुढील प्रश्न बघा. ब्रिक्स गेम्स 2024 स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 29 पदके. पुढील प्रश्न बघा. दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सुशील कुमार. पुढील प्रश्न बघा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे प्रदीप सिंह खरोला. पुढील प्रश्न बघा. इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक. पुढील प्रश्न बघा. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे द गोल्डन थ्रेड. पुढील प्रश्न बघा. भारतीय नौदलाच्या उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्णा स्वामीनाथन. पुढील प्रश्न बघा. भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्ण इला. पुढील प्रश्न बघा. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे लव कुमार. पुढील प्रश्न बघा. कोणत्या खेळाडूला ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे विराट कोहली.